नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे आता मुक्ता ही सावनीला पाणी घेऊन आलेली असते आणि सावनी पाणी पिते आणि ती मुक्ताला बोलू लागते की आता मी सगळं तुझ्या पुढे कबूल केले ना, मी सगळं मान्य केलं आहे ना, आता मला वाचव, मला खूप भीती वाटते ग. तर लगेच मुक्ताही तिला कानाखाली वाजवते आणि बोलते की काय तुला खरं वाटलं, मी खरंच तुला खरं विष दिलं असेल का? तुझ्यासारखं आम्ही नाही वागणार, तुझ्यासारखं प्रयत्न जरी केला तरी आम्हाला तसं जमणार नाही. तू हे सगळं बाहेर रोकावंस म्हणून हे सर्व केलं होतं आम्ही. आज पहिल्यांदा खंत वाटते की तुला खरंच का विष दिलं नाही मी. पाणी प्यायलेस ना, आता होशील बरी, काही झालेलं नाहीये तुला. फक्त तू काय वागत आलेली आहेस ना, ते तुझ्या तोंडून ऐकून घ्यायचं होतं म्हणून हे सर्व केलं. ह्या प्रत्येक माणसाला कळावं की तुझं रूप काय आहे म्हणून हे सर्व केलं. आणि असं आता मुक्ता खूप तिला बडबडते आणि पुढे तिच्या हाताला धरून बाहेर काढत असते. तेव्हा सावनी बोलते सगळ्यांसमोर की बघा ही कशी करते मला. तर इंद्रा लगेच येऊन तिला कानाखाली वाजवते आणि बोलते की एक शब्द बोल नको, कविताची शपथ तुझे तुकडे तुकडे करीन मी. तू माझ्या पोराचा आनंद हिरावून घेतलास, या घराला नजर लावलीस, तुझे डोळेच फोडते मी. कुठल्या जन्माचं पाप आहेस म्हणून तू माझ्या नशिबी आलीस आणि ते मी आता फेडत आहे. असं आता इंद्राही खूप तिला बडबडते आणि लगेच स्वातीही बोलते की काय ग सावनी, तू किती घाण आहेस ग, तुला ठेचून ठेचून मारलं पाहिजे. तर लकीही आता बोलतं की वहिनी होती म्हणून आम्ही इथंपर्यंत आता सुखरूप सुटलो आहे. आता दादूस बाद झाला, आता मी पोलिसांना बोलवतो. तर लगेच सावनी बोलते की हां बोलवा पोलिसांना, मी हे सांगतो जो गुन्हा मी केलेला नाही आहे तो गुन्हा माझ्याकडून वधवून घेत आहेत असं मी पण सांगतो पोलिसांना. तर लगेच मुक्ता म्हणते की नको लक्की बोलूस, कारण हिला घाबरायचं नाही आहे, कारण आधीच आपल्या घराने खूप त्रास सहन केलेला आहे आणि पोलिसांच्या प्रश्नाने विचारून आणि जास्त त्रास नको. हिला पोलिसांची काही गरज पण नाही आहे, हिला आपण धक्के मारून बाहेर काढूया. स्वातीताई तेवढी बॅग तिची भरली आहे ती आणा, मी तिला तोपर्यंत बाहेर काढते. स्वाती लगेच जाते बॅग आणायला आणि इकडे आता मुक्ताही सावनीला बाहेर काढते. बाहेर काढल्यानंतर ती तिथेच थांबलेली असते व लगेच इंद्रा म्हणते की जातेस का, आता तुला चपलाने हाणू. तर सावनी बोलू लागते की काही नाही आहे, माझं मी जातो आणि जाता जाता एकच सांगतो की आता तमाशा काय असतो ते मी आता दाखवणार आहे. आणि ती जाते आणि सगळ्या चाळीतल्या बायकांना बोलवते आणि ती बाहेर जाऊन दंगा करू लागते. जे जे घडलेलं होतं ते सांगू लागते खोटं. आणि नंतर ना घरातील सर्वजण बाहेर येतात आणि तिला बोलू लागतात की काय लावलास तमाशा. तर लगेच ती बोलू लागते की तुम्ही माझ्या जीवनाचा कसा लावला आहे तमाशा, तसंच मीही तुमच्या जीवनाचा तमाशा लावला आहे. असं आता ती काही बडबडत असते. हे सर्व आता चाळीतले सर्व लोक ऐकत असतात आणि मुक्ता आता तिला बाहेर काढते आणि इकडे आता ते आतमध्ये जातात. आणि नंतर ना इकडे आता इंद्राही म्हणत असते की सर्वांना आता सावनी नावाची एक पिढा बाहेर मुक्ताने काढलेली आहे, आता तिला जर कोणी आतमध्ये घेतलं तर मी त्याला बाहेर काढणार. तर मुक्ता म्हणते की हो तेच झालं, पण आधीचं काय करायचं, आधीला कोण समजवणार, तो आता आपल्यामध्ये रमला आहे ना, त्याला आता कोण समजवायचं. तर लगेच इंद्रा म्हणते की आपण समजावून घेऊ त्याला. तर सागर म्हणतो की आई तू शांत हो, त्या बरोबर बोलत आहेत. ते आता आदित्यची ढाल बनून घरात येणार आणि त्याला आपल्यापासून दूर करणार, कारण आता तो एकच राहिला आहे तिच्यासाठी ढाल म्हणून. तिच्यासाठी तो हुकमाचा एक्का असेल, पण माझ्यासाठी तो माझा जीव आहे. नाहीतर काय तर आता केलं पाहिजे. तर लगेच मुक्ता म्हणते की हो करायचं आहे, पण आपल्याला आता सांभाळून करायचं आहे, तिला न काही समजता आधीचा तिचा वापर न करता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. व आजचा भाग इथेच संपतो.